जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या मताधिक्याने विजयी झालेल्या नगराध्यक्ष डॉक्टर मैथिलीताई तांबे यांच्यासह संगमनेर सेवा समितीच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी आपला पदभार स्वीकारला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर, लाल बहादूर शास्त्री, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून ग्रामदैवत लक्ष्मणबाबांचा आशीर्वाद घेऊन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी आपला पदभार स्वीकारला. यावेळी सर्व नगरसेवकांनी महाराष्ट्रीयन फेटे बांधले. ढोल ताशांचा गजर आणि भव्य मिरवणुकीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे ऐतिहासिक नगरपालिकेच्या प्रांगणात आगमन झाले. प्रियदर्शनी इंदिरा गांधी भवनांमध्ये संगमनेर नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर मैथिली सत्यजित तांबे यांनी नगराध्यक्ष खुर्चीवर बसून आपला पदभार स्वीकारला. यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ दुर्गाताई तांबे, उद्योगपती राजेश मालपाणी, जर्मनीच्या माजी खासदार क्लोरिया नॉल्टे, गिरीश मालपाणी, मनीष मालपाणी, अमर कतारी, रणजितसिंह देशमुख, डॉक्टर जयश्रीताई थोरात, माजी नगराध्यक्ष दिलीपराव पुंड, विश्वासराव मुर्तडक, नगरसेवक सौ सीमाताई खटाटे, भारत बोऱ्हाडे, सौ अर्चना दिघे, सौरभ कासार, सौ शोभाताई पवार, सौ प्राची काशीद, किशोर पवार, सौ अनुराधा सातपुते, सौ वनिता गाडे, गजेंद्र अभंग, सौ मालती डाके, नितीन अभंग, सौ दीपाली पांचारिया, गणेश गुंजाळ, वहमजत पठाण, श्रीमती विजया गुंजार, शेख शकीला, शेख नूर मोहम्मद, सरोजना पगडाल, डॉक्टर दानिश, किशोर टोकसे, सौ प्रियांका शहा, शैलेश कलंत्री, नंदा गरुडकर, मुजीब खान पठाण, नगरपालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे, उपमुख्याधिकारी पेखडे, राजेंद्र गुंजार यांच्या सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्यासाठी मी मनापासून तुमच्या सर्वांचे आभारी आहे. मी आज इथे एक व्यक्ती म्हणून नाही तर संगमनेरमधील प्रत्येक कुटुंबाची प्रतिनिधी म्हणून आज या ऐतिहासिक शहराचा प्रथम नागरिक केले आहे. माझ्यासाठी हे पद म्हणजे मान नाही, सेवा करण्याची एक संधी आहे. ही खूप मोठी जबाबदारी आहे माझ्यावर. आजवर आमच्या कुटुंबाने जनतेसोबत जो सेवाभाव जपला आहे तोच सेवाभाव पुढील कायम ठेवून प्रत्येक नागरिकांची अडचण आपलीच आहे या भावनेने काम केलं जाईल. जनसेवा ही ईश्वरची सेवा हेच संगमनेर नगरपालिकेचे ब्रीदवाक्य आहे व हे त्या सत्यात उतरण्यासाठी आम्ही सर्वजण काम करू. मी आणि माझी सर्व टीम, संगमनेर सेवा समितीची सगळी सर्व टीम संगमनेरमधील प्रत्येक नागरिकांसाठी कोणताही भेद न ठेवता काम करू. सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, मदर टेरेसा, रमाबाई आंबेडकर व फातिमा शेख यांना अभिवादन करून आपल्या सर्वांना एकच शब्द देते की मी लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब, डॉक्टर सुधीरजी तांबे, दुर्गाताई तांबे आणि आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझ्या टीमसोबत संगमनेर 2.0 ही विकासाची संकल्पना प्रत्यक्षात आणू. आपल्या प्रेमासाठी, विश्वासासाठी आणि आशीर्वादासाठी मी आपली मनापासून ऋणी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वीर. कमाल करूया आणि त्या कमालीला सगळ्या जनतेने मतपेटीतून मोठा सलाम दिला आणि ही घोषणा आणि त्याने जे काही विजन दाखवलं, विजन 2.0, पण 2.0 हे नुसतं 2 म्हणजे 1+1 ने 2 होतो. हा पहिला एक आपल्यापैकी प्रत्येकाचा आहे. आपण त्या विजनमध्ये आपण काय करू शकणार, गावासाठी का. जसं JF केनेडींचं खूप प्रसिद्ध वाक्य आहे की हे नका विचारू की या देशाने माझ्यासाठी काय केलं, स्वतःला हे विचारा की मी या देशासाठी काय केलं.
त्या पद्धतीने आपल्यापैकी प्रत्येकाला ठीक आहे व्हिजन 2.0 येणार आहे आणि अनेक चांगल्या गोष्टी घडणार आहेत, त्याची मोठी ब्ल्यूप्रिंट आपल्यासमोर आहेच, पण त्यात आपलं योगदान काय असणार आहे, मी काय करणार या शहरासाठी, हा संकल्प प्रत्येकाने, नूतन वर्ष आलेला आहे, नूतन वर्षाचे अनेक संकल्प आपले होत असतात, त्यात हा संकल्प निश्चितपणे आपला प्रत्येकाचा पाहिजे की मी या शहरासाठी हे करणार आहे. त्याची औद्योगिक आर्थिक सगळी नाडी खूप भक्कम आतापर्यंत साहेबांनी आणि सगळ्या लोकांनी केली आहे आणि सगळे नवनिर्वाचित नगरसेवक आणि आपण सगळे मिळून या प्रगतीला अधिक गतिमान करूया, अधिक उंचीवर नेऊया, या शुभेच्छा या निमित्ताने मैथिलीताईंना देतो. धन्यवाद. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही निवडणूक खऱ्या अर्थाने लढलो आणि जिंकलो ते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब, त्याचबरोबर डॉक्टर सुधीरजी तांबे, दुर्गाताई तांबे, मनीषभाऊ मालपानी, गिरीशभाऊ मालपानी, हे सर्वजण या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी या कामामध्ये पुढाकार कसा घेता येईल यासाठी ते या ठिकाणी आज उपस्थित आहेत. आणि राजेशभाऊंनी सांगितलं त्या पद्धतीने कोणत्याही शहराचा विकास करायचा असेल तर नागरिकांना देखील तेवढीच जबाबदारी पार पाडावी लागते, सुरुवात तिथून करावी लागते. कचरा टाकू नका हे नगरपालिका सांगू शकते, पण कचरा टाकणाऱ्यावर दंडही करू शकते, पण शेवटी त्याचे हात जे आहे ते काय कोणतं नगरपालिका थांबवू शकत नाही. आता एखाद्याने दंडच भरायचा ठरवला तर त्याला कोणीच काही करू शकत नाही. त्यामुळं निश्चितपणे नगरपालिकेच्या माध्यमातून संगमनेर 2.0चं आपण एक विजन दाखवलं. संगमनेरला एका मोठ्या उंचीवर घेऊन जाण्याचं एक स्वप्न आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. या मुख्य अधिकारी दयानंदजी गोरे इथं बोलत असताना त्यांनी सांगितलं की 160 वर्षांची ही नगरपालिका आहे. 1860 साली याची स्थापना झालेली आहे आणि पुढच्या 2035 साली याला 175 वर्ष पूर्ण होणार आहे. अशी ऐतिहासिक नगरपालिका होतीये. 2047 साली आपण विकसित भारताचं स्वप्न पाहतोय की देश आपला विकसित होणार आहे, 100 वर्ष पूर्ण करतोय. महाराष्ट्र विकसित महाराष्ट्राचं स्वप्न आपण पाहतोय. त्याचप्रमाणे 2035 मध्ये ही संगमनेरची नगरपालिका, संगमनेर शहर जेव्हा 175व्या वर्षामध्ये पदार्पण करेल त्यावेळेस आपण देखील एक स्वप्न पाहिलं पाहिजे का संगमनेरला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना त्याला एक विजन देणं, त्याच्यातून काम करणं, त्याच्याकडून काम करून घेणं, या सगळ्या गोष्टी निश्चितपणाने आम्ही करू शकतो. मात्र ह्याच्यामध्ये हे जे आहे ते सगळ्यांनी एकत्रित राहून काम करण्याची गोष्ट आहे. मला इथं आज आपण सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी करतोय. राजमाता जिजाऊंची देखील तिथीप्रमाणे आज जयंती आहे. म्हणूनच आज आपण पाहिलं की सगळं महिलांचाच कार्यक्रम आपण आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरं तर संगमनेर नगरपालिकेचं एक आपल्या समोर विजन आम्ही ज्यावेळेस ठेवलं त्यावेळेस हा जो जाहीरनामा आपण तयार केला हा जनतेच्या चर्चेतून, जनतेने जे जे प्रश्न सांगितले त्याच्यातून खऱ्या अर्थाने तयार झालेला हा संगमनेर 2.0चा जाहीरनामा आहे. त्याच्यातल्या पहिल्या 100 दिवसात काय काम करणार त्या कामाची सुरुवात देखील आपण निश्चितपणाने केलेली आहे आणि पुढच्या 100 दिवसांनंतर त्याचा प्रगती पुस्तक आणि त्याचा लेखाजोखा देखील आम्ही तुमच्या समोर ठेवणार आहे का या 100 दिवसात आम्ही काय काय काम केलेलं आहे. एवढंच नाही तर आज या ठिकाणी मुंबईवरून खास राजेश भाऊ प्रजा फाउंडेशन म्हणून एक NGO आहे जे मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या नगरसेवकांचं कामाचं मूल्यमापन करत असतात की ते कशा पद्धतीने काम करतात. आजच आपण संगमनेर नगरपालिकेचा आणि प्रजा फाउंडेशनचा MOU साईन करतो आहे आणि संगमनेरच्या नगरसेवकांचं देखील मूल्यमापन कामाचं होणार आहे आणि दर 1 वर्षाला त्या नगरसेवकांचं प्रगती पुस्तक तुमच्या घरपोच करण्याचं काम आम्ही करणार आहे का त्या नगरसेवकांनी काय काम केलं आणि काय काम करू शकले नाही किंवा काय अजून चांगल्या पद्धतीने ते करू शकतात अशा पद्धतीचं एक प्रगती पुस्तक देखील आपण करणार आहे. कारण शेवटी आपल्याला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं. हे संविधान देत असताना आपल्याला एक मतदानाचा अधिकार दिला. या मतदानाचा अधिकार म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीचं काम कसं चाललेलं आहे हे समजण्याचा तुमचा अधिकार आहे. एकदा मतदान केल्यानंतर 5 वर्षांनी जर तो भेटणार असेल तर अशा पद्धतीचं काम खरं तर लोकशाहीला अभिप्रेत नाहीये. लोकांसाठी लोकांनी चालवलेले राज्य म्हणून आपण लोकशाहीकडे पाहत असतो. ही लोकशाही आपल्याला अत्यंत मोठ्या संघर्षातून मिळालेली आहे. आज या महिलांचा दिन आपण साजरा करतोय. सगळ्या महिला मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत
सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे, पहिली महिलांची शाळा सावित्रीबाईंनी चालू केली आणि त्यांना साथ दिली ती फातिमा शेख, त्यांचा देखील आज आपण मुद्दाम या ठिकाणी फोटो ठेवलेला आहे. कारण सावित्रीबाई फुले एकट्या नव्हत्या, त्याच्याबरोबर फातिमा शेख होत्या की ज्यांनी खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंना सावित्रीबाई केलं होतं. आणि म्हणून त्यांना देखील आज आपण अभिवादन करत असताना मला एक गोष्टीचं आपल्या सगळ्यांना विनम्रपणे सांगायचंय की ज्या पद्धतीचे प्रत्येक नागरिकाचे अधिकार असतात त्याच प्रमाणे प्रत्येक नागरिकाचे काही कर्तव्य पण असतात. नागरिकाचे कर्तव्य आणि हक्क हे हातात हात घेऊन चालत असतात. आपण फक्त अधिकारांवरच लक्ष देतो, आपण फक्त आपल्या हक्कांवरच लक्ष देतो, मात्र सोयीनुसार आपण आपले कर्तव्य विसरत असतो. आणि म्हणून एकत्रितपणे आपल्याला खऱ्या अर्थाने काम या ठिकाणी करायचंय. संगमनेर नगरपालिकेमध्ये आपण जे जे होणार, परवा इथं कोणीतरी भाषणामध्ये एका लोकप्रतिनिधींनी सांगितलं 150 कोटीचं बजेट नगरपालिकेचं आहे, 150 कोटी रुपयामध्ये रस्ते तयार होतात आणि रस्त्याची क्वालिटी काय, अशा पद्धतीचं भाषण कोणीतरी निवडणुकीच्या काळामध्ये केलं. अर्धवट अभ्यासातून केलेलं भाषण आहे. संगमनेर नगरपालिकेचं बजेट जे आहे म्हणजे स्वतःचं उत्पन्न हे फक्त 15 कोटी रुपयाचं आहे. फक्त 15 कोटी रुपये उत्पन्न संगमनेर नगरपालिकेला जे मिळतं ते फक्त घरपट्टी, पाणीपट्टी, विविध प्रकारचे टॅक्सेस आणि त्याचबरोबर ते दंड किंवा हे गाडे आपण जे दिले त्याच्यात येणारं भाडं, ते तुम्हाला जन्म मृत्यूचे दाखले काय 50-100 रुपये ते भरावं लागतात, ते एवढंच फक्त संगमनेर नगरपालिकेला 15 कोटीचं उत्पन्न आहे. जेव्हा की खर्च हा संगमनेर नगरपालिकेचा 165 कोटी रुपयाचा आहे. ते वरचे जे 150 कोटी रुपये मिळतात हे संगमनेरला शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या अनुदानातून मिळतात आणि म्हणून नगरपालिकेचा कारभार हा 100% शासनाच्या भरोशावर खऱ्या अर्थाने चालू आहे. इथल्या पगाराला सरकार पैसे देतं, इथल्या रस्त्यांना सरकार पैसे देतं, इथल्या प्रत्येक छोट्या मोठ्या कामासाठी सरकार पैसे देत असतं. आणि म्हणून निश्चितपणे संगमनेर नगरपालिकेच्या समोर एक आपल्याला मॉडेल उभं करायचंय का आपलं उत्पन्न कसं वाढलं पाहिजे आणि सरकारवरचं आपलं डिपेंडन्सी जे आहे, सरकारवरचं जे आपण अवलंबून आहोत ते कमी कसं करता येईल, आपलं स्वतःचं उत्पन्न कसं वाढवता येईल, तरच खऱ्या अर्थाने आपण नागरिकांची कामं करू शकणार आहे. या ठिकाणी मला आपल्याला या निमित्ताने हे पण सांगायचंय की आम्ही प्रभाग समित्या तयार करणार आहे. प्रत्येक प्रभागामध्ये येऊन तिथल्या खर्चाचं नियोजन कशा पद्धतीने होणार त्याचं देखील एक नियोजन आपण करणार आहे. नागरिकांशी चर्चा करूनच या ठिकाणी कामं होणार आहे. अशा पद्धतीचं एक वेगळं मॉडेल संगमनेर नगरपालिकेचं निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये आपण उभं करणार आहे. संगमनेर नगरपालिका ही महाराष्ट्रातली एक आदर्शवत अशी नगरपालिका असेल, अशा पद्धतीचं काम येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने आपण करणार आहे. डॉक्टर मैथिली तांबे ह्या उच्च शिक्षित आहेत, त्यांना समजतो विषय, लगेच समजतो, त्याच्यातून त्या काम करू शकतात. आणि म्हणून निश्चितपणाने मला खात्री की त्या आणि त्यांच्या सोबतचे सगळे नगरसेवक हे निश्चितपणाने एक चांगल्या पद्धतीचं काम करतील. आजचा आपल्या संपूर्ण संगमनेर शहराच्या इतिहासातला एक अत्यंत महत्वाचा दिवस आहे. 160 वर्षाची परंपरा आपल्या नगरपालिकेची आहे. एक उज्ज्वल परंपरा आहे, थोर परंपरा आहे. आणि त्या परंपरेतलं पुढचं पाऊल आपण टाकतो. सभापती मैथिलीताईंनी आणि तिच्या सर्व सहकार्यांनी आज पदभार घेतलेला. निवडून येणं, त्याच्याकरता लोकांमध्ये जाणं, लोकांशी बोलणं, त्यांचा विश्वास संपादन करणं, यामध्ये आपल्या सर्व जनतेनं जो विश्वास दाखवला, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठ्या विजयामध्ये आपलं नाव घेतलं जाते संगमनेरचं. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. अभिनंदन यांचं नाही, फक्त तुम्हाला सगळ्यांनी ज्यांनी मतदान दिलं त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, त्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांचे साथ, त्यांचं प्रेम, त्यांचा विश्वास याच्यातून हे सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे की मिरवणूक जोरात होते, निवडून आल्यावर गुलाल जोरात खेळला जातो, हार तुरे मोठमोठे असतात, पण मैथिलीताई जेवढा मोठा हार तेवढी काळजी मोठी, तेवढं जबाबदारी मोठी. हे सगळं गुलाल हार सोपं नाही बरं का कार्यक्रम. हा विश्वास आणि तो विश्वास पुन्हा वृद्धिंगत करण्याची जबाबदारी सोपी गोष्ट नसते. एखादं पद घेतो, जबाबदारी आपण घेतो, त्यावेळेस कौतुक माणसं करतात, हारतुरे देतात, पण त्याबरोबर तुमच्याकडून अपेक्षा सुद्धा करतात, हे लक्षात ठेवा. त्या अपेक्षेला पूर्ण पडणं ही खरी आपली जबाबदारी असते.
त्या विश्वासाला आपण सार्थ ठरवलं, असं ठरवलं सगळ्यात महत्वाचं असतं. आणि म्हणून एक संधी मोठी असते, खूप मोठी संधी, सोपी नाही. मला आठवतं की 91 साली डॉक्टर सुधीरजी तांबे नगराध्यक्ष झाले. खूप चांगली बंपर प्रॅक्टिस होती, परंतु सगळे म्हणले नगरसेवक करायचं, नगरसेवक करायचं. नगरसेवकाला नगराध्यक्ष, परंतु तिथून जी परंपरा सुरू झाली त्या सगळ्या नगराध्यक्षांचं अभिनंदन केलं पाहिजे, उपनगराध्यक्षांचं, सभापतींचं, नगरसेवक कुणी असो, विरोधी असतील असं सगळ्यांचं केलं पाहिजे की त्यांनी संघटनेला पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. तुम्ही असं एक बोट ठेवून सांगू शकत नाही चुकलं असं म्हणू शकत नाही. इतकी काळजी त्यांनी घेतली. बोट ठेवायला काय, बोट त्या हातच ठेवता येईल, परंतु एक आपल्याला अंतकरणाला वाटलं पाहिजे, प्रत्येकाने आपल्या अंतकरणाला वाटलं पाहिजे का मी प्रामाणिक काम केलं का. काही असेल, कोण जग काय म्हणेल मला माहिती, माझं अंतकरण सांगतंय की प्रामाणिक काम केलं, मनापासून केलं, प्रत्येक गोष्ट सचोटीनं केली. हे आपल्या अंतकरणानं पहिलं सांगितलं पाहिजे. आणि ती जबाबदारी तुमच्या सगळ्यांवर पहिलं लक्षात ठेवा. आपलं अंतकरण खरं बोलतो ते आपलं अंतकरण. आता विरोधी टीका करावाच लागते, ते करणार टीका, विरोधी पक्ष असतोच, त्याला काय बिघडत नाही, तो लोकशाहीचा भाग आहे. पक्ष, सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष हा लोकशाहीनं दिलंय, राज्यघटनेनं दिलंय, त्यामुळे ते काही वेगळं आहे, चुकीचं असं बिलकुल मांडण्याचं काही कारण नाही. त्यांनी त्यांचं काम केलं पाहिजे, त्यांनी सचोटीनं केलं पाहिजे, चुकीचं नाही. आलं तोंडाला बोलला असा कार्यक्रम नसला पाहिजे. त्यांनी योग्य मांडलं पाहिजे की हे तुमचं चुकलं, आणि त्याची संदर्भ आजही ठेवतो. अजूनही काळजी घ्या, महाराष्ट्रात जो काल धुमाकूळ झाला ना, तुम्ही पाहिला का नाही, काय धुमाकूळ चाललाय, कुठं महाराष्ट्र चाललाय, काळजी वाटून जाते. अरे तुम्ही आपण काळजी घेऊ का, संगमनेर कसं होणार नाही, आपण असो किंवा विरोधी असो, आपण काळजी घेऊ का, संगमनेर कसं उद्यायचं नाही. तो धुमाकूळ इथं नसला पाहिजे, संगमनेरमध्ये नसला पाहिजे. संगमनेरची एक परंपरा आहे, एक चांगली परंपरा आहे, आपल्याला ती पुढे नेण्याचं काम करायचं. तुमच्यामध्ये एक जबाबदारी आहे, दुर्गाताईपर्यंत सगळ्यांनी जे काम केलेलं आहे तेव्हा बऱ्याच गोष्टी खूप चांगल्या केल्या, आणखी शोधा, आणखी चांगलं काय करायचं, जे केलंय त्याची गुणवत्ता कशी वाढवता येईल. आणि मी आपल्या सगळ्यांना नागरिकांना सुद्धा विनंती करतो, तुमच्या सहकार्याशिवाय काही शक्य असतं असं काही मानण्याचं कारण नाही. तुमचं सहकार्य लागणारच. तेव्हा इथं विषय निधीचा निघाला, निधी असतो, निधी लागतो, निधी आणावा लागतो, निधी खर्च करावा लागतो, पण काही गोष्टी अशा असतात त्या बिगर खर्चाच्या असतात. कचरा उचललाच गेला पाहिजे, कचरा कोणी टाकणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तुम्ही म्हटलं कोण डॉक्टरांना तो ओळखलं नाही असं म्हटलं कोणी अधिकाऱ्यांनी, याच्याकरता तर फ्लेक्स लावतात लोक, मला ओळखात. काही डोके उलटे झाले 6 महिने, एकटा गिरी जाऊन विरोध करतो, त्यांचा कार्यक्रम करा, हे गप झाले, उलटे डोके झाले, फटफट करते ते का सगळं. तरी माझं राहू द्या, उलटा कोयला पाहू द्या. लोकांनी ओळखावं तुम्हाला तर चांगल्या कामाकरता ओळखावं. तुमच्या जबाबदारी संगमनेरची तुमच्या सगळ्यांवर. सुंदर झालं पाहिजे, स्वच्छ झालं पाहिजे आणि सुखी झालं पाहिजे, आनंदी असलं पाहिजे, समाधानी असलं पाहिजे. असं हे संसारात जसे थोडेफार काही ना काही चालतं. तुम्ही काय संसार करता, प्रमुख माणसं तुम्ही सगळं चांगलं चाललं, काही ना काही येतं, रोजचे नवे प्रश्न असतात. तसं हा मोठा संसार आहे, मोठा प्रपंच आहे, थोडं राहणार, तर तो सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला मी, हे आपण दाखवून दिलं पाहिजे. प्रामाणिक प्रयत्न आहे आमचा, सोडवतो आम्ही प्रश्न. येणार प्रश्न, येणार नाही असं नाही, येणार प्रश्न, पण आम्ही सोडवतो सुद्धा प्रामाणिकपणे. रोज प्रश्न येणार आहे, माहिती काही बसावं लागणार ऑफिसला. आपल्या आईकडे आता मुलं पाठवून द्या मुंबईला शिकायला. धनंजय देशमुख नाव राहिलं बरं का, तुम्ही नंतर आले, उशीर आला कसा घोटाळा होता. जावई माणूस कुठे पाहिजे, आज नाव राहिलं नावाचं फार टेन्शन असतं मला. खाली घेतलं का वर घेतल्यापासून कार्यक्रम असतो. आमचे सगळे दुःख सांगून चालेल का तुम्हाला. परंतु आपण प्रामाणिक प्रयत्न करायचा की जे केलं आम्ही ना ते प्रामाणिकपणे करतो, त्याच्यामध्ये खोट नाही.
आता एसटी स्टँड कसं वाटतंय तुम्हाला? सीओ तुम्ही आणि तुम्हाला अजून थोडी जबाबदारी आहे बरं का. कधी कधी काय होतं, हे लोकप्रतिनिधी यांना अडचणी असतात, यांना अडचण येत असते. आपण थोडस तुम्ही सीओ म्हणून अधिकारी, तुम्हाला काही मतं मागायला जायचं नाही. काही गोष्टी तुम्ही थोडं पुढं घ्या त्याच्यामध्ये. अजून काही तिथं असेल तर स्वच्छ झालं पाहिजे, नीटनेटकं असलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीला शिस्त असली पाहिजे. आता नाशिक रोड आपण हॅपी हायवे आपला, अरे हॅपी हायवे केला तेव्हा काही जण रस्ता रोको करीत होते ना, त्याला दुःख झालं होतं, हा काय हॅपी हायवे. पण पाणी मारलं तर खुलले की नाही रे, पहा त्या बोगून गेली का सांगा, खुलल्या का नाही तुम्हाला, तुम्ही मुद्दाम पाहता थोडस, तुम्ही नजर टाकीत चला बरं का, तुम्ही नजर टाकीत चला. निवळ आपण काय केलं, पहिल्या दिवशी सत्कार झाला तर ठरवलं का उद्या सगळं स्वच्छ करायचं, पाणी मारायचं, हे करायचं. तुमच्या सगळ्या प्रशासनाचं अभिनंदन करेल तर खूप 2 दिवस तुम्ही रात्रभर काम करत होते, तुमचं अभिनंदन आहे त्या कार्यकर्त्यांचं तुमचं. पण तो 1 दिवसाचा नाही, म्हणजे हा इव्हेंट नको आहे. हे आपली संस्कृती असलं पाहिजे, कल्चर असलं पाहिजे. स्वच्छता हे आमचं कल्चर आहे, बंधुभाव हे आमचं कल्चर आहे, सर्व समाजामध्ये बंधुभाव हे आमचं कल्चर आहे. आम्ही कोणाचा द्वेष करीत नाही, चुकला शिक्षा, पण आम्ही द्वेष कोणाचा करीत नाही. ही संस्कृती आपली असली पाहिजे आणि ही जपायची आहे, वाढवायची आहे. आणि हे संगमनेर आणि संगमनेर तालुका सुद्धा लक्षात ठेवा, संगमनेर आणि संगमनेर तालुका वेगळा काढता येत नाही. साखर कारखाना चालतो, 4 पैसे तिथे येतात, ते बाजारपेठेत येत असतात. त्यामुळे माझा आमचा त्याचा काय संबंध असं नाही, संबंध आहे एकमेकाचा. अर्थव्यवस्थेचा संबंध एकमेक गुंता आहे, सगळ्या अनेक नाते संबंधांचा आहे, प्रेमाचा संबंधांचा आहे, स्नेह संबंधांचा आहे, सगळे आहे. संगमनेर सुंदर झालं पाहिजे, स्वच्छ झालं पाहिजे, तालुका सुद्धा त्या पद्धतीने आपल्याला करायचा आहे. अंमली पदार्थ हा शब्द ऐकू येतो, पुन्हा ऐकायला यायला नाही पाहिजे, तुम्हाला सांगतो. काही शहरात दिवसा गोळीबार चालले, नीट समजून घ्या. दिवसा गोळीबार, धुमाकूळ राज्यात नाही. आम्ही वेगळे आहोत आणि आम्ही सिद्ध करणार आहोत. कुणी असो, आम्ही असो, विरोधक असो, आपण सगळ्यांनी ठरवायचं की आम्ही वेगळे, संगमनेर वेगळ्या पद्धतीने आम्ही निर्माण करू आणि राज्यानं देशानं आदर्श घेतला पाहिजे, इतकं सुंदर करू. हा विश्वास निर्माण करण्याचं काम आपल्या सगळ्यांना त्याकरता काम करायचं आहे. यासाठी मैथिलीताई, तुम्ही, तुमचे सगळे नगरसेवक, तुमचे सर्व सीओसह आमचा शेवटचा जो असेल कर्मचारी त्याच्यापर्यंत तुम्हा सगळ्यांना आम्ही पाठीशी आहोत, आम्ही सगळे पाठीशी आहोत. तुम्ही काम करा, आम्ही तुमच्या पाठीशी असं या निमित्तानं सांगतो. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि 2 शब्द संपवतो. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.